परत एकदा पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा धन्यवाद हे समयसाठी. आज आम्ही इथं एकत्रित आलेलो आहोत तुझे वचन ऐकण्यासाठी. भुकेले तांगलेले आलेलो आहोत. जे बापा आमचे आध्यात्मिक डोळे उघड, आम्हाला पवित्र आत्मा दे, म्हणजे पवित्र आत्मा आज आम्हाला शिकवणी देणार. धन्यवाद हे समयसाठी. हे छोटीशी प्रार्थना येशूच्या गोड नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आज आमचं स्टडी आहे इस्रायलचा एक शत्रू होता, त्यांची आम्ही स्टडी करणार आहोत. कोणाचा? इस्रायलचा शत्रू. ओके, त्यांचे नाव आहे अमेलेकाईट. काय नाव आहे? लेट्स रीड. उत्पत्ती 36:12. हे कोण होता आम्ही बघूया. जेनेसिस 36:12. येस, मोठ्याने वाचा. थांबा सगळ्यांनी काढलं तर. येस, वाच मोठ्याने. एसावाचा मुलगा अलिफाज ह्याची सिंहा म्हणून एक उपपत्नी होती. तिच्या पोटी त्याला अमालेक झाला. एसावाची बायको आदा, तिचा हा वंश. येस, काय नाव होतं त्याचं? अमालेक. ओके, कुणाचा वंश होत आहे? ईसोच्या वंशाचा होत आहे अमालेक. ओके, लेट्स रीड शास्त्र जजेस चॅप्टर 6 verses 1 to 5. शास्त्र ना? शास्त्रे. येस, सॉरी, शास्त्रे 6वा अध्याय 1 ते 5 पर्यंत. येस, जेव्हा जेव्हा देवाचे लोक पाप केले, हे अमेरिकेत तिथं पोहोचायचं आणि त्यांचे सगळं नाश करून टाकायचं. लेट्स सी अजून निर्गमन 17:16. एक्सोडस 17:16. आणि तो म्हणाला, थांबा 2 मिनिट, सगळ्यांनी काढ. येस, मोठ्याने. आणि तो म्हणाला, परमेश्वराच्या सिंहासनावर हात उचललेल्यामुळे परमेश्वराचे अमालेकाची पिढ्यानपिढ्या युद्ध होईल. पिढ्यानपिढ्या हे लोक काय करणार आहे? युद्ध करणार आहे. देवाची लोक बरोबर पिढ्यानपिढ्या हे काय करणार आहे? युद्ध करणार आहे. वा, लेट्स रीड अनुवाद. जेव्हा मिस्र देश मधून लोक बाहेर येत होते, समोर त्यांचे सेना असायचं आणि पाठीमागे जे आहे ना, सगळे ओल्ड लोक, सगळे लहान लेकरं बरोबर ते पाठीमागे असायचं. हे लोकांनी काय केलं बघूया. अनुवाद 25, 17, 18, 19. देवाला न भिता दमून मागे पडलेल्या तुझ्या सगळ्या लोकांवर हल्ला चढवून त्यांना ठार मारले. म्हणून तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन म्हणून देत आहे, त्या तोहोपर्या सर्व शत्रूपासून तुझा देव परमेश्वर याने तुला विश्राम दिल्यावर अमालेकाची आठवण पृथ्वी तलावरून बुडवून टाक. विसरू नको. काय समजलं? काय समजलं? स्पष्ट आहे, पण मला सांगा म्हणजे मला समजणार. येस, पाठीमागून जे लोक येत, वयस्कर लोक होते, हे पाठीमागून वार केले. युजली समोरून वार करताय, पण हे लोक एवढं क्रूर म्हणजे क्रूर होते की पाठीमागून म्हातारे लोकांना, लहान लेकरांना मारून टाकले. आणि ते म्हणतो की हे मी लक्षात ठेवणार. माझे लोकांना त्यांनी काय केलेलं आहे? वार केलेलं आहे. मी लक्षात ठेवणार आणि अमेलेकाला मी काय करणार? संपूर्णपणाने नष्ट करणार. आठवण पण ठेवणार नाही मी. वा, लेट्स रीड
पहिले शाम्युएल 15वा अध्याय. तर पहिले राजा येतो, इस्रायलच्या पहिले राजा येतो. लेट्स सी. पहिले शाम्युएल 15वा अध्याय 1 ते 9. माहितीये, हे शॉल जो होता पहिला राजा होता. जेव्हा तुम्ही बायबल वाचलं पहिले शाम्युएल मध्ये, बायबल म्हणत आहे की तो पवित्र आत्माने भरलेला होता. सुरुवातीला पवित्र आत्माने भरलेला होता. आणि संदेशता बरोबर तो काय करत होता? भविष्यवाणी करत होता. पण जसा जसा राजा झाला तो, हे मी पण आलं. माहितीये काय झालं? तो देवाला विसरून गेला आणि शेवटच्या दिवसामध्ये त्यांनी भूतप्रेत लोकांबरोबर काय केलं? संबंध ठेवलं. असं होऊ शकतं का आमच्या बरोबर? बॅप्तिस्मा गेलो आम्ही आणि मी पवित्र आत्म्याने भरलेला आहोत, पण काही वर्ष झालं आणि बायबल स्टडी स्टॉप केलं, प्रार्थना स्टॉप केलं, चर्च जाणं स्टॉप केलं. आणि असं होऊ शकतं का? सॉल सारखं होऊ शकतं आमच्या बरोबर. सावध राहा, प्रार्थनामध्ये राहा. लेट्स रीड, प्लीज रीड. शमूएल शौलास म्हणाला, हा, परमेश्वराने आपली प्रजा इस्रायल लोक यावर राजा होण्यासाठी तुला अभिषेक करावयास मला पाठविले होते. हा, तर आता परमेश्वराचे म्हणणे आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, इस्रायल मिस्रातून येत असता अमालेक मार्गात त्याचवर हल्ला करण्यासाठी टपून बसून त्यांची कसा वागला याचे मला स्मरण आहे. हा. तर आता जाऊन अमालेका मार दे, हा, त्याच्या सर्वस्वाची विध्वंस कर, हा, त्याची गय करू नको. हा, पुरुष, स्त्रिया, हा, अर्भके, हा, तान्ही बाळे, हा, बैल, मेंढरे, हा. उंट आणि गाढवे या सर्वांचा संहार कर. मग शौलाने लोकांस जमा करून तलाईम येथे त्याच्या मोजणी केली. बस बस. काय झालं? काय समजलं? संदेश येऊन राजाला सांगत आहे की असं असंच त्यांनी केलं होतं जेव्हा मिस्र देशामधून आमचे लोक बाहेर येत होते. आता देव तुला हुकूम देत आहे की जाऊन त्याला काय कर? संपूर्णपणाने नष्ट कर. लहान लेकर सुद्धा मारून टाक, वयस्कर लोकांना मारून टाक, त्यांचे गोरे डोळे सगळे मारून टाक. आणि सॉल म्हणतो होईल प्रभू. पण लेट्स सी काय केलं. असंच आमची स्टोरी आहे. आम्हाला माहित आहे की 10 आज्ञा ठेवायचं. आम्हाला माहित आहे की साबतचे पालन करायला पाहिजे. पण आज सुद्धा लोक साबतच्या दिवशी हॉटेलमध्ये बसलेला आहे. चर्च संपल्यानंतर हॉटेलमध्ये बसलेला आणि चर्चमध्ये आम्ही गाणं गात आहे. इट्स अ शेम. का असं करत आहे? देवाला आज्ञाधारिक मुलं पाहिजे. देवाला आज्ञाधारिक मुलं पाहिजे. लेट्स सी हे सॉल केलं की नाही. प्लीज रीड 13, 14, 15, 16, 20 पर्यंत. मोठ्याने समान रीड. हा, आता तो युद्ध करून आलेला बाहेर आणि संदेशा त्याला भेटतंय. तर सॉल संदेशाला म्हणतो, सर जे काय तुम्ही सांगितलं ना ते मी पालन केलं सर. खोटाडा. लेट्स रीड. हा, हा, परमेश्वर आपले कल्याण करो. हा, मी परमेश्वराची आज्ञा पाळली आहे. हा. शमूएल म्हणाला, तर शेरडा मेंढराचे दूध बेंबावणे आणि गुरांचे नंबरने माझ्या कानी पडत आहे. यस, संदेश म्हणत आहे. स्टॉप. संदेश म्हणत आहे का तू केलेलं काम? मग हे काय आवाज येत आहे? हे काय येत आहे? मारून टाकले सगळ्यांना. लेट्स सी पुढे. शाऊल म्हणाला, लोकांनी ती अमालेक लोकांपासून आणली आहे. स्टॉप. तू काय म्हणत आहे? नाही नाही, माझे लोक ते सगळे घरेडोळे सगळे घेऊन आलेले आहे. मी ऍक्च्युली सगळ्यांना मारत होता, पण माझे लोक घेऊन आलेले आहे. कशासाठी माहित आहे? पुढे. आपला देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ बली अर्पण करण्यासाठी. देवाने काय सांगितलं? नष्ट करून टाक. हे लोक काय करत आहे? सगळ्यांना सोडून टाकताय. येस, पुढं. त्यांनी उत्तम उत्तम मेंढरे व गुरे उत्तम हा सर, उत्तम मेंढरे आणली आम्ही. बेस्ट आम्ही आणली. हा, देवासाठी बलिदान करण्यासाठी. हा, बाकी सर्वांचा आम्ही अगदी नाश केला आहे. हा. शमूएल शौलास म्हणाला, पुढे कर. परमेश्वर पुढे कर. बस कर. तू ऐकत नाही आमचं. येस. रात्री काय म्हणाला ते मी तुला सांगतो. तो म्हणाला, सांगा. शमूएल म्हणाला, तू आपल्या दृष्टीने क्षुद्र होता, तरी तुला इस्रायल कुळाचा नायक केले ना. स्टॉप. स्टॉप. हे अंडरलाईन करा, तुमच्या बायबल मध्ये अंडरलाईन करा.
अंडरलाईन करा, काय समजतंय याच्यामधून. जे आम्हाला आज सुद्धा बोलत आहे, सांगते जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्यामध्ये काय शूद्र ना, द वर्ड दॅट इज यू, हा शुद्ध, नो 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 नो, व्हॉट इज द वर्ड शूद्र. शूद्र म्हणजे काय माहिती आहे, लहान. तुमच्या डोळ्यामध्ये आम्ही प्रत्येक वेळी लहान असायला पाहिजे, सांगू शकत नाही. येस, सुरुवातीला माहिती आहे शॉल्स मोठा होता, 6 फूटचा होता, स्मार्ट दिसायला होता. पण जेव्हा त्याला सांगितलं की हे राजा आहे, तो कुठे होता माहिती आहे, लपून बसला होता, घाबरत होता की मी कसं राजा होऊ शकतोय. तर इथे शॅम्युएल संदेशा म्हणत आहे, जेव्हा तू आपल्या डोळ्यामध्ये शूद्र होता, छोटा होता, तेव्हा नाही का देवाने तुला उंचवलं. आता तू शहाणा झाला, देवाची पण ऐकत नाही. ठीक आहे बेटा, हे आमच्यासाठी आहे, आमच्यासाठी आहे. आम्ही सुद्धा सुरुवातीला नाही का शून्य असतं, पण थोडं आमचं वाढतं ना. मी 5 वर्ष डिकन आहे चर्चमध्ये, तू माझ्याशी असं बोलायचं ना, मी एल्डर आहे चर्चमध्ये. हा, नम्र असायला पाहिजे. लेट्स सी पुढं. आणि तू इस्रायलाचा राजा व्हावे म्हणून परमेश्वराने तुला अभिषेक केला ना. मग परमेश्वराने तुला मोहिमेवर पाठवून सांगितले की जा, त्या पापिष्ट अमालेकाचा सर्वस्वी संहार कर आणि ते नष्ट होत तोपर्यंत त्याशी युद्ध कर. असं असता तू परमेश्वराचा शब्द का ऐकला नाही? तू डुकीवर झडप घालून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केले? शेवट समजून गेलाच म्हणाला, मी तर परमेश्वराचा शब्द पाळला आहे. तरी सुद्धा तो बोलत आहे की मी शब्द पाळलेला आहे. आम्ही सुद्धा असं म्हणतो, मी दशांश दिलं, मी शब्द ठेवलं, का माझ्या घरामध्ये प्रॉब्लेम्स आहे? पाप आमच्या जीवनामधून बाहेर जायला पाहिजे, नाहीतर काही उपयोग नाही. मंडळी, चर्च अटेंड करून काही उपयोग नाही. 15 वर्ष 20 वर्ष आम्ही चर्च अटेंड केलं, पण पाप आतमध्ये आहे तर काही उपयोग नाही. देवाचं वचन वाचत नाही आम्ही. काहीतरी जातो प्रार्थनेसाठी, कारण घरामध्ये प्रॉब्लेम आहे, आणि मी म्हणतो की बायबल आणा. राजा बायबल काढ रे, कुठे आहे बायबल? हा सर, एक मिनिट, जरा उठता का तुम्ही, जरा उठता का? दिवाणच्या खाली जिथे मी बसला होता त्याच्या खाली आहे, कुठेतरी आहे. अरे, बायबल साठी फेमस असलं पाहिजे, लोक फक्त देवाच्या वचन मध्ये असलं पाहिजे. पण असं लेट्स रीड पुढं. मी तर परमेश्वराचा शब्द पाळला आहे. परमेश्वराने मला पाठवले, त्या मार्गाने मी गेलो आणि अमालेकाचा अगदी संहार करून त्याचा राजा अगाग यास घेऊन आलो आहे. स्टॉप. तो काय म्हणतो माहित आहे सर, मी सगळं कार्य केलं, जसं तुम्ही सांगितलं तसं केलं. सर, एक चुकलं माझं. जे अमेरिकाचे राजा आहे ना, त्याला जीवित घेऊन आलो. तर राजाने सांगितलं, हे बॉस, तू राजा आहे, मी राजा आहे, चल मी तुला देतो, काहीतरी देतो, तू चल, नको करू काय, हो ना, आम्ही संबंध ठेवू. आणि त्यांना सोडून दिलं. 2 धन्यांच्या सेवा करू शकत नाही. दिवस आणि अंधारमध्ये फरक आहे की नाही? मग का असं मित्रता जगाबरोबर? भरपूर मित्रता आज सुद्धा आमच्या जगाबरोबर. येशूला मित्रता ठेवताय आणि जगाबरोबर ठेवताय. सॅटर्डे चर्च मध्ये देव, संडे या सॅटर्डे नाईट वाली नेटफ्लिक्स सिरीज, रात्रभर 2 वाजता पिझ्झा येते घरी स्विगीने. हो, हे काय नाही, सॅटर्डे नाईट, कूल नाईट. हो रिअली. 7 दिवस तुम्ही साबत ठेवलं तर 7 दिवस तुम्ही प्रार्थनामध्ये असायला पाहिजे. 7 दिवस तुम्ही हे खायला पाहिजे. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, प्रत्येक वचनावरती जगतंय. यू कॅनॉट से ओके, साबतला मी केलं प्रार्थना, 3 तास मी केलो, या जगामध्ये इथं आलो आणि प्रार्थना केलो, आता बस संडेला थोडं फ्री असो. 1 तास, 1 दिवस फ्री नाही होऊ शकतंय. You have to always study the Bible. Let's read. एक मिनिट, 22 वाचा. Let's come down. तेव्हा शमूएल म्हणाला, हा, ऐका and underline that too. Yes. शब्द पाळल्याने जसा त्याला
करतच होतो हा तसा होमाने व यज्ञांनी होतो काय हा पहा स्टॉप. काय समजलं? आम्ही म्हणतात की आम्ही मूर्ती पूजा करत नाही, आम्ही देवी देवताची पूजा करत, पण इथं देव म्हणत आहे की हट्टीपणा असेल तर काय असणार? प्लीज रीड इट अगेन. काय असेल? प्लीज रीड. मूर्ती पूजा 23. अवाज्ञा जादूगिरीचा पात्रता समान आहे हा आणि हट्ट हा मूर्ती पूजा व कुलदेव देवता हाय का आम्ही हट्टी? येस, हट्टी आहे. देवाचं वचन ऐकत आहे. एव्हरी सॅटर्डे नवीन नवीन भेटतंय शिकायला, पण ते आम्ही विसरून जात. हट्टी आहे आम्ही. देव बोलू शकत नाही आमच्या बरोबर. हा, लेट्स रीड. सो सॅम्युअल जे संदेश आहे तो काय करत आहे? प्लीज रीड 22 पासून. अवज्ञ जादूगिरीच्या पात्र समान आहे हम्म. आणि हट्ट हा मूर्ती पूजा गोकुळ देवता वर्चन यासारखा आहे. तू परमेश्वराचा शब्द मोडीला आहे म्हणून त्यानेही तुला राजपदावरून झुगारून दिले आहे. 32. बघा संदेशटा काय म्हणत आहे सॉलला. मग शमूएल म्हणाला, हा अमालेक्यांचा राजा हा अगागीला मगकडे घेऊन या. हा, त्या राजाला घेऊन ये. देवाने सांगितलं त्याला काय करायला पाहिजे? फिनिश करायला पाहिजे. त्याला घेऊन ये. कुठे ठेवलंय तू? माझ्या घरामध्ये, तुझ्या घरामध्ये. घेऊन ये बाहेर. हा तेव्हा आगाग बेड्या घातलेला असा त्याकडे आला. हा आगागास वाटले होते की आता आपले मरण संकट खात्रीने टळले आहे. येस. शमूएल त्यास म्हणाला, तुझ्या तलवारीने स्त्रिया जशा आपल्या अपत्यहीन केल्या आहेत हा. त्याप्रमाणे तुझी माता स्त्रियांमध्ये अपत्यहीन होईल. हा. मग शमूएलाने गिलगालात परमेश्वरासमोर आगागाचे तुकडे तुकडे केले. शू संदेशाने काय केलं? त्या शत्रूचे त्याला बोलवलं आणि त्याचे तुकडे तुकडे केलं की तुला हे समजलं नाही का कसं युद्ध करायला पाहिजे? समोर आपली सेना होती, त्यांच्या बरोबर युद्ध करण्याचं तुम्ही हे लहान लेकरांना, वयस्कर लोकांना मारून टाकलं. तुझे पण तसंच होणार. लेट्स सी नाव सॉलचं काय झालं. 2 सॅम्युएल 1 अध्याय. तुम्ही अमेलकाटला सोडलं तर तो तुमचा नाश करणार. पाप पासून तुम्ही दूर नाही गेलं तर पाप तुम्हाला खाऊन टाकणार. अमेलकाट म्हणजे पाप. थोडक्यात अमेलकाट म्हणजे काय? पाप. लेट्स सी 2 सॅम्युएल 1 अध्याय 8, 9, 10. तो म्हणतो, येस. तो मला म्हणाला, हा तू कोण आहेस? हा मी त्यास म्हणालो, मी अमालेकी आहे. हा तो मला म्हणाला, माझ्याजवळ उभं राहून माझा बोध कर. हा मला यातना होत आहे, हा तरी माझा प्राण अद्याप कायमच आहे. तेव्हा मी त्याच्या पाठी उभे राहून त्याला बधिले, कारण त्याचे असे पतन झाल्यावर तो वाचणार नाही अशी माझी खात्री झाली. स्टॉप. काय समजलं? तुम्ही हे स्टोरी वाचलं तर सॉल युद्ध मध्ये गेला होता त्यांचे लेकरा बरोबर आणि तो युद्ध हारून गेला. तर त्यांनी काय केलं माहित आहे? एक माणसाला बोलवलं समोर आणि सांगितलं, हे इथं ये, एक काम कर, तू ते तलवार घे आणि मारून टाक मला. आणि तो माणूसने मारून टाकलं. आणि तो माणूस येऊन दावीद राजाला सांगत आहे, सर हे त्याची तलवार, हे त्याची मुकुट मी आणलं सर. बोला तू कोण आहे? आणि त्यांनी काय उत्तर दिलं? काय उत्तर दिलं? आम्हाला. सॉलने त्याला सोडून टाकलं. आम्हाला त्याला काय केलं? मारून टाकलं. पाप तुम्हाला मारून टाकणार. तुम्ही पाप आपल्या जीवनामधून बाहेर काढलं नाही तर. येशू क्रूस वरती गेला तुमच्या पाप काढण्यासाठी. पाप बरोबर आम्ही संबंध ठेवू शकत नाही, ऍडव्हेंटिस्ट. पण आज ना भरपूर पाप आहे आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये. त्यांचं ठीक आहे, चालतंय, थोडंच करतो आम्ही, जास्त नाही. थोडं विष घ्या रोज. बघा काय होत आहे. घेतोय आम्ही चाय, घेतोय चाय, हे विष आहे. स्लोली ते मारून टाकणार आम्हाला. नो नो प्रॉब्लेम. देव बाप्पा आशीर्वादित कर.
सकाळी सकाळी छान वाटते. हा जेव्हा संदेश ते म्हणतात ते सोडून द्यायला पाहिजे. का? कारण हे शरीर देवाच्या मंदिर आहे. हो, मी गोव्यातलाय, आई गोव्यातलाय. आम्ही डुक्कर खायचो, डुक्कर, गाय खायचो, खेकडे खायचो, शिंपी खायचो. जेव्हा इथं आल्यानंतर माहित पडलं की हे सगळं चांगलं नाहीये, अशुद्ध आहे. हे देवाने घाण काढण्यासाठी हे डुक्करला ठेवलेलं आहे. तर सांगू शकत नाही देव बाप्पा आशीर्वाद दे, हे सरती तेल, हे मी खाणार आहे डुक्करचे मांस. थँक्यू जीसस. ते काही चमत्कार होणार नाही, तुम्हाला होणारच होणार नक्की. नॅशनल जॉग्राफी तुम्ही हे शोध करा इंटरनेटवरती. नॅशनल जॉग्राफीने एक शोध केली संपूर्ण जगामध्ये की कोण लोक किती वर्ष राहतात. आणि त्यांना काय काय जंगलामध्ये पहाडीवरती लोक भेटले जे लोक चांगलं वर्ष राहतात, 90-100 इयर्स राहतात. पण एका ठिकाणी गाव नाही, शहरमध्ये लोमालिंगामध्ये त्यांना लोक भेटले जे 100 वर्षापर्यंत राहतात. आणि ते होते नॉन एज बट ऍडव्हान्टेज. का? कारण ते लोक शाबात ठेवतात. का? कारण भरपूर लोक व्हेजिटेरियन आहात. दे आर लेफ्ट नॉन व्हेज. सोडून टाकले. नाही ते लागते आम्हाला. कारण स्वर्ग तुम्ही तयारी करत असेल, स्वर्गामध्ये नाहीये. तुम्हाला फल देणार येशू फल देणार. काय येशू फल देत आहे, सेफ देत आहे? नाही, मला त्याची सवय आहे, मला पाहिजे ते तिथून घेऊ. दराबजी, आमचे लोक दराबजी, ब्लू नाही. ओ नाही होणार. आता वेळ आहे तयारी करण्यासाठी. सोडून द्या, कारण त्याच्याबरोबर भरपूर आजारीपणा येत आहे. कॅन्सरचे प्रमाण वाढत चाललेलं आहे. 1800 मध्ये एलन जी व्हाईट संदेशाने सांगितलं 10 पटी जास्त आजारीपणा हे खाऊन येत आहे. आणि ती लिहिलं पण कॅन्सर येत आहे. तरी सुद्धा आम्ही करतात देव बाप्पा आशीर्वादित कर. म्हणून काय झालं माहित आहे, रागीत स्वभावचं झालेलं मी. हे सगळं खाणारे लोक रागीत स्वभावचे आहे. चेंज करा, आता चेंज करा, कारण आता समय आहे, वेळ फार कमी आहे, काही पण होऊ शकत आहे. वी आर सीइंग काय काय होत आहे अमेरिकामध्ये. एस्टेर मध्ये जाऊ. एस्टेर 3:1. हे लोक देवाचे लोकांचे शत्रू होते. दे आर एनिमीज ऑफ गॉड्स चिल्ड्रन. या गोष्टी घडल्यावर अहश्वेरोष राजाच्या बरोबरच्या सरदारांपेक्षा त्याचे आसन उंच केले. माहितीये हा माणूस कोण होता? हमाम. हे आपले देवाचे लोक, मॉर्डिकाय, एस्थरचे शत्रू. आणि तो होता अमेरिकाईटचे लोक, वंशावली. हे यांच्या बरोबर कसं वाद करायचं? हाऊ कॅन यू फाईट हे शत्रूला कसं मारून टाकायचंय? हे शैतान आमच्या पाठीमागे लागलाय. आम्ही कसं वार करू शकतोय? एकटे वार करू शकत नाही. पण बायबल सांगत आहे कसं तुम्ही त्याच्यावरती जिंक भेटू शकताय. लेट्स रीड निर्गमन. हे 2 लोक ये, तुम्ही या इथं दोघं या. एक तरुण पाहिजे, एक तरुण. बघा, याप्रमाणेच तुम्ही काय करू शकतो? विजय प्राप्त करू शकतो. ओके, येस. नाव विल रीड 17:8 निर्गमन. मग आम्हाला निर्गमन 17:8. येस. मग आम्हाला येऊन रफीदेम येथे इस्रायल लोकांशी लढू लागला. हा, तेव्हा स्टॉप. तर आम्हाला काय करत आहे? लढाई करत आहे इस्रायलच्या लोकांबरोबर. ओके, रेफिदीम मध्ये. हा, तेव्हा मोशेने यहोशुआला सांगितले. स्टॉप. तर 2 लोक आहेत तिथं. एक वयस्कर कोण आहे? मोशे. ओके, हा मोशे आहे. आणि हे तरुण कोण आहे? योशुआ. मोशे योशुआला सांगत आहे तू जा आणि बेटा तू लढाई कर, मी डोंगरावरती जातो. अरे बोलतोय सर माझी गरज आहे,
तुझी गरज आहे इथं, तू वयस्कर आहे, तुझ्या फार एक्सपिरियन्स अनुभव आहे, तू ये माझ्या बरोबर. नाही नाही नाही, मला जावं लागेल वरती. आणि तो वरती जातो आणि ह्याला सांगतोय तुझ्या हातात असं घे, दांडकं नाहीये, तर तू पुढे जा. ओके, लेट्स सी काय करत आहे. हा, पुढे जा. तेव्हा मोशेने यहोशुआला सांगितले, हा. आपल्यातले काही पुरुष निवडून काढ हा. आणि जाऊन अमलेकाशी युद्ध कर. हा उद्या मी देवाची काठी हाती घेऊन अमलेकाशी लढू लागला. हा मोशे दुनिया आरोन दुनिया आणि हूर हे दुनिया. टेकडीच्या माथ्यावर चढून गेले. हा त्या समय असे झाले की मोशे आपले हात वर करी, हा तेव्हा इस्रायलाची सरशी पुढे पुढे जा. व तो आपले हात खाली करी. स्टॉप स्टॉप स्टॉप. तर हा हात वरती करत आहे, तर हा योशुआ जे आहे ना तो जिंकत आहे, सगळ्यांना मारत आहे. पण हा थकून गेला की हात खाली केला की एक ते शत्रू त्याच्या पाठीमागे येते, तो पाठीमागे येत आहे. तलवार सेम आहे, पण काय प्रॉब्लेम झालं, यांनी हात खाली केला तर त्याचे शत्रू त्याच्या पाठीमाग, त्यांनी हात वरती केला ते करत आहे. अरे बापरे, क्या बात आहे. येस, लेट्स रीड. व तो आपले हात खाली करी, तेव्हा अमलेकाची सरशी होईल. हा मोशेचे हात भरून आले हा. व त्याने एक दोंडा घेऊन मोशेच्या खाली ठेवला व तो त्यावर बसला. तो बसला. आता मोशेला बसला, कारण थकून गेला होता, बसला. आणि मग दोन लोकांनी काय केलं, हात वरती केलं. ओके, जसं जसं हात वरती केलं, योशुआ पुढे पुढे गेला. आणि लेट्स सी काय झालं. हा आणि आरोन व हूर यांनी दोन्ही बाजूनी त्याचे हात वर उचलून धरले, म्हणून सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले. हम्म मग यहोशुआने आपल्या तलवारीच्या धारेने अमलेकाच्या व त्याच्या लोकांचा पाडाव केला. आणि परमेश्वराने मोशेला म्हटले की बस, थँक्यू थँक्यू. काय समजलं, तलवार सेम आहे हातात, पण हा माणूस हात वरती नाही करत, खाली केलं की हा माणूस पाठीमागं चाललाय. हा वरती केला हात तर तो पुढे जात आहे. आमच्या जीवनामध्ये देव म्हणत आहे की प्रार्थना हे हात वरती करणं म्हणजे काहीच नाही, पण प्रार्थना. दोन गोष्टी सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्टला लागतंय. एक हे प्रार्थना, आणि दुसरं जे हत्यार होतं देवाचं वचन. हे दोन्ही तुम्ही घ्यायला पाहिजे. काही काही लोक, संडे चर्च आहे, भरपूर चर्चेस आहे संडे चर्च, तिथे भरपूर प्रार्थना असतं, पण तिथे बायबल नसतं, बायबल स्टडी नसतं, खोल बायबल स्टडी नसतं. फक्त देव कृपाळू आहे, देव दयाळू आहे, देवाने क्रूसवरती आमचं सगळं घेऊन दिलं. आणि आज ते सेम सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट चर्च मध्ये येत आहे, सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट मध्ये सेम प्रिचिंग चालू आहे. नाही यायला पाहिजे असं. आमच्याकडे काहीतरी सत्य आहे, तीन देवदूतांचा संदेश आहे, हे संदेश द्यायला पाहिजे. शेवटच्या दिवसाच्या गोष्टी आहे ते द्यायला पाहिजे. दानिएल आणि प्रकटीकरणावरती सांगायला पाहिजे. सांगत नाही कोणी. कोण आहे येशूच्या विरुद्ध करणारा, त्याची आम्ही स्टडी करायला पाहिजे, पण स्टडी करत नाही. आज आम्ही चर्च मध्ये देव कृपाळू आहे, देवाने असंच केलं, देवाने सगळं केलं, आम्ही स्वर्गामध्ये बसलेलो आहोत, कारण आम्ही देवाबरोबर आहोत. आज देव म्हणत आहे आम्हाला सगळ्यांना, तुम्ही प्रार्थनामध्ये वेळ घालवा. किती वाजता तुम्ही उठता? प्रत्येक वेळी मी येतो, एक लक्ष तुम्हाला देतो की कधी उठतात तुम्ही सकाळी? आहे का तुमचा संबंध येशू बरोबर? प्रार्थनामध्ये असतात का तुम्ही? भरपूर लोक, जॉन वेस्ली हे एक माणूस होता, जॉन वेस्लीनी मेथडिस्ट चर्च चालू केलं. जॉन वेस्ली एक तरुण मुलगा होता, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये होता. आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्याला समजलं की आम्ही प्रार्थना करायला पाहिजे. काही लोकांना बोलवून तो प्रार्थना करायचं आणि सांगायचं की देवांना पाप नाही पाहिजे आपल्या जीवनामध्ये, आम्ही पवित्र असायला पाहिजे. आणि सगळ्यांना सांगितलं की आम्ही पवित्र असायला पाहिजे. सिगरेट शुड गो आउट, ड्रिंक शुड गो आउट. ड्रिंक्स आणि सिगरेट घेतात, सॉरी, असं नाही व्हायला पाहिजे. आणि जिथं हे सगळ्या गोष्टी आहे आम्ही जायला नाही पाहिजे. माहित आहे, हा जॉन वेस्ली, ज्यांना समज आले की प्रार्थनामध्ये किती बल आहे, तो आपल्या जीवनामध्ये 88 ला काय म्हणतात, 88 वर्ष राहिलो. आणि 88 वर्षामध्ये त्यांनी 46
थाउजंड 46,000. 46,000 त्यांनी प्रवचन दिलं. किती? 46,000. तो गप बसू शकला नाही. रोज ना सरमन द्यायचं, 3-4 सरमन, इथं तिथं तिथं कुठं बोलावलं तिथं जायचं. आणि त्याची गुप्त सिक्रेट काय माहित आहे? सकाळी 4 वाजता उठायचं, 4 ते 8 तो प्रार्थनामध्ये राहायचं. कोणीच त्याला डिस्टर्ब करू शकणार नाही. सगळ्यांना माहित होतं की सरांची एक टाइम आहे, कोणी डिस्टर्ब करणार नाही. आहे का तसं वेळ तुमच्यासाठी? वेळ नाही आम्हाला हो. आमचे लेकरं स्कूलला जायचं, आम्हाला हे किती टाइम नाही हो. आम्हाला फार करायचं, आम्हाला ते मीटिंग अटेंड करायचं, पण बिझी हो. नो, तुम्हाला वेळ काढावा लागेल, कारण तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी येशूने क्रूसवरती काय केलेलं आहे? स्वतः दिलेलं आहे तुमच्यासाठी. देव होता तो, देव खाली आला. वा, तुमच्यासाठी, माझ्यासाठी. नाही का करायचं आम्हाला? करणार का स्टडी? वेळ काढणार का? यंग पीपल, विल यू रिमूव्ह टाइम फॉर जीसस? प्रार्थनामध्ये बल आहे आणि रोज प्रार्थना करायचं. देव बापा, माझं अंतकरण शुद्ध कर. देव बापा, तुझ्या चरित्र माझ्यामध्ये आला पाहिजे. देव मला लोक बघितलं तर सांगायला पाहिजे हे ख्रिस्ती आहे. वा, आणि ना ते आईना असतं ना, आईना काय करतात? आरसा काय असतं? आरसा प्रतिबिंब दाखवतात. आणि येशूच्या आईना आरसा आणि काय? येशूचे आरसा. म्हणजे जसं येशू दिसायचं तसं आम्ही दिसायला पाहिजे. म्हणजे कपडे कसं घालायला पाहिजे, म्हणजे काय खायला पाहिजे, म्हणजे कसं बोललं पाहिजे. वा, येशू सारखं असायला पाहिजे. माहिती आहे, येशूचे शिष्य जे होते त्यांना बघून काही लोकांनी सांगितलं, अरे हे लोक ना ख्रिस्ती आहे. आणि तिथून पडलं नाव ख्रिश्चियन्स. का? कारण त्यांच्यामध्ये चरित्र दिसून आलं. आहे का आमच्यामध्ये? दिसून येतं का? आमचे शेजारी पाजारी लोक दिसतंय का? या पाणी भरायला जातो आम्ही खाली, कोणीतरी लावलं ते भांडी तिथं, अरे काय काय लावलं इथं, अरे मी आलो इथं पहिलं. काय काय समजतंय? चालू झालं, गेलं सगळं येशू बाहेर. येशू कुठे? फक्त चर्च मध्ये. गुड मॉर्निंग पास्टर, हॅपी sabbath पास्टर. आणि घरामध्ये नवरा बायकोचे भांडण, शिवागावी. का लग्न केलं मी तुझ्या बरोबर, लेकर बघत आहे. आणि मग जेंट्स म्हणत आहे, ए या 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 प्रार्थना करायचं, सकाळच्या प्रार्थना. अरे आता भांडण केलं, आई वडील आता म्हणतात प्रार्थना करूया. अरे काय हे? नाही चालणार हो. जेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये आतमध्ये जाणार तेवढं तुमचं चेंज होणार. तुम्हाला ते घुटण्यावरती जाऊन प्रार्थना करावाच लागेल. देर इज नो सेकंड ऑप्शन. प्रार्थना करायचं आणि स्वतः स्टडी करायचं. हे चांगलं आहे की इथं येतात तुम्ही प्रार्थनेसाठी. दॅट इज, हे एक किक स्टार्ट आहे तुमच्या ख्रिस्ती जीवनासाठी. पण कधी सुरुवात करणार? स्वतः तुम्ही बायबल चेक करणार, कधी स्टडी करणार, कधी तुमच्या स्वतःचे पुस्तक असणार आणि तुम्ही जे स्टडी करत त्याचे सगळे लिहून टाकणार. कधी? आणि जे लिहिलंय ना ते 1-2 लोकांना रोज बोलायचं, अरे आज ना मी हे स्टडी केलं, त्या मस्त मिला मी हे देख, हे हा असं आहे का? कुठे कुठे लिहिलंय? 2-3 लोकांबरोबर बोला ना, बघ मग काय होत आहे. विल क्लोज. काय शिकायला भेटते? हा संपूर्ण जे स्टोरी आम्ही सांगितलं, आम्हाला काय शिकायला भेटतं. आज सुद्धा हे आम्हाला काही जे आहे ना, शैतान जे आहे हे आम्हाला सतवत आहे. तो गरजणारा सिंह आहे, आमच्या घरामध्ये घुसलेला आहे, शिरलेला आहे. आणि आज मी बघत आहे ऍडव्हेंटिस्ट मंडळीमध्ये नवरा बायकोचे त्यांनी काय केलेलं आहे? फूट लावलेले आहे. तरुण लोक येतात माझ्याकडे की फूट लावले, मला नाही राहायचं या मुलगी बरोबर. लहान लेकर आहे त्यांचं, पण नाही राहायचं, ते अशी आहे, ते अशी आहे, ते अशी आहे. हा ती म्हणते हे असं आहे, हे असं आहे, असं आहे. आणि ते लहान लेकर रडत आहे. आम्ही काय आमच्या घरात शिरलेलं आहे. का माहित आहे? कारण प्रार्थना बाहेर आहे आणि टीव्ही आतमध्ये आहे. एवढं मोठं टीव्ही आमच्या जीवनामध्ये एवढं होतं, दॅट टू ब्लॅक अँड व्हाईट. आता एवढं मोठं असं बघताय. होम थिएटर, हा बेटा लाऊड म्युझिक कर. हो बघायचं आता T20 बघायचं. हो रिअली
T20 बघितल्यानंतर तुम्ही स्टडी करू शकता बायबल? सोडून द्या, हो सोडून द्या, हे त्याग करा आता. 3 पिक्चर बघायचो मी, इथंच राहिला दापोडीमध्ये भाऊ पाटील रोडवर. 3 पिक्चर दिवसामध्ये बघायचं मित्र बरोबर. जेव्हा येशू मध्ये आलं ना, हे सगळं त्याग केलं. आज पिक्चर काय माहित नाही, हे फक्त सांगा प्रार्थना जिथे सांगा तिथं जाणार, कुठं पण बोलवा जाणार. पण हे सोडून दिलं, करणार काय? हे सोडणार का? यंग पीपल, देवाची इच्छा आहे की तरुण लोक तुम्ही हे केलं पाहिजे, प्रार्थना केलं पाहिजे आणि तुम्ही घ्यायला पाहिजे या वयस्कर लोकांकडून ते आणि पळायचं. शेवटचं फक्त घटिका आहे, जसं की शेवटच्या आमच्या मॅरेथॉन मध्ये ना 4x100 मॅरेथॉन असतं. शेवटचं माहिती आहे इंडियामध्ये कोण असायचं? पीटी उषा असायचं, व्हेरी फास्ट रनर. लास्ट 100 मीटर्स सगळे संपूर्ण देशाचे लोक बघायचं पीटी उषाला, कारण ती घेतलं बॅटन हातात, ती काय बघायचं नाही, पळायचं लाईन पर्यंत. तसं तरुण लोक शेवटचे आता 100 मीटर राहिले, ओनली 100 मीटर्स लेफ्ट, शेवटचे दिवस राहिले. करणार का? स्पेंड टाइम विथ द बायबल. सोडून द्या बाकी सगळं, ते मोबाईल सगळं सोडून द्या. किती लोक उपास करत आहेत, उपास करत आहे, प्रार्थना उपास करत आहे. तुम्ही काय करा ना, जेव्हा तुम्ही उपास करतात ना यार, एक दिवस उपास करू नका. एक दिवस तुम्ही ना फोन स्विच ऑफ करून कुठेतरी ठेवा. बघा काय होतं. अरे अरे असं जीव जातं ना, तसं म्हणणार. उपास करू शकतो हो. मोबाईल ना आमच्या डोक्यामध्ये शिरलेलं आहे. हे मोबाईल शिवाय आम्ही बायकोला एक दिवस सोडले तर नो प्रॉब्लेम, पण मोबाईल करून 2 वाजता सोडून द्या हो. यांनी ना आम्ही स्टडी करू शकत नाही बायबल. गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. हे पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, धन्यवाद हे समयसाठी. धन्यवाद की आम्ही इथं एकत्रित आलेलो आहोत. धन्यवाद आज हे बायबल स्टडी झाले. देवबापा, मला बोलता येत नाही, तुटले फुटले मराठीमध्ये मी बोललेलं आहे, पण त्यांना हे गोष्टी समजलेल्या आहे की काय करायला पाहिजे. हे अमालेक आमच्या पाठीमागं हात धुवून बसलेला आहे, कारण त्याला स्वर्गातून बाहेर काढून टाकण्यात आलेला आहे आणि त्याची इच्छा नाही की कुणाला पण स्वर्ग भेटलं पाहिजे. आणि त्यासाठी आमच्या पाठीमागं तो धावत आलेला आहे. बायबल म्हणत आहे तो गरजणारा सिंहासारखा आमच्या पाठीमागं आहे देवबापा. आणि देवबापा आज आम्ही कबूल करत आहे देवबापा. आजपर्यंत आम्ही पाप बरोबर संबंध ठेवलेला आहे. आज आम्ही कबुली करत आहे की देवबापा आम्ही पापी आहोत. आम्ही पापला जास्त आपल्या जीवनामध्ये महत्व दिलेलं आहे. देवबापा आज आम्ही परमिशन देत आहे, परवानगी देत आहे की तू आपल्या जीवनामध्ये कार्य कर. हे पाप आमच्या जीवनामधून काढून टाक दे बापा. आम्हाला येशू सारखं व्हायचं आहे, चरित्रामध्ये येशू सारखं व्हायचंय दे बापा. म्हणजे संपूर्ण या जगामध्ये आम्ही 3 देवदूताचा संदेश देऊ शकतात दे बापा. प्लीज आमच्या बरोबर राहा. हे सगळे जे इथं आलेले आहेत त्यांच्या सगळ्या बरोबर राहा. त्यांच्या जीवनामध्ये संजीवन आण दे बापा. आणि ते येऊ शकतात जेव्हा ते देवाच्या अजून जवळ येणार, प्रार्थनामध्ये असणार, बायबल स्टडीमध्ये असणार, तेव्हाच हे गोष्टी होणार देवबापा. देवबापा काही काही लांबून आलेलं इथं तुझे वचन ऐकण्यासाठी. आज प्रार्थना आहेत सगळ्यांसाठी देवबापा. त्यांना सगळ्यांना तू आशीर्वादित कर देवबापा. हे तरुण मंडळी जे आहे इथं त्यांना तू स्पर्श कर देवबापा की ते निर्णय घेणार की आम्ही येशूच्या पाठीमागे जाणार. या वयामध्ये, जेव्हा या वयामध्ये संपूर्ण तरुण मंडळी या जगामध्ये असतात, आम्ही निर्णय घेत आहे की मी देवाच्या पाठीमागे जाणार योशुआसारखा. देवबापा प्लीज त्यांच्या बरोबर राहा. आज जे काही त्रास, अडीअडचण, दुखणं आहे लोकांचं, प्रार्थना आहे की ते सगळं काढून टाक दे बापा. तो निर्गमनमध्ये सांगितलंय मी अन्न आणि पाणीवरती बरकत देणार, तुमच्या सगळे रोग मी काढून टाकणार. आणि दुसरीकडे निर्गमन 15 मध्ये सांगितलंय, 26 मध्ये मी आरोग्य देणारा देव आहे. हो दे बापा, खरोखर तो आरोग्य देऊ शकतो. एक शब्द बोललं
की आमचा आजार निघून जाऊ शकतं दे बाप्पा. पण दे बाप्पा त्याच्यापूर्वी आमच्या जीवनामधून तू पाप काढून टाक दे बाप्पा. आज तुम्हाला परवानगी देत आहे दे बाप्पा पाप आमच्या जीवनामधून काढून टाकण्यासाठी. धन्यवाद हे सगळे लोकांसाठी. धन्यवाद हे सरांसाठी जे आपले घर या प्रार्थनेसाठी आमंत्रित करत आहे दे बाप्पा. त्यांना तू आशीर्वादित कर. सर आणि त्यांचे मिसेसला तू आशीर्वादित कर. मग सगळ्यांना तुझी आशीर्वादित पाहिजे दे बाप्पा. धन्यवाद हे समयसाठी. हे छोटीशी प्रार्थना येशूच्या गोड नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन.